नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज हेल्थ टॉक टाईममध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. स्तनपान सप्ताह सुरू आहे आणि याच निमित्तानं स्तनपान, त्याचे महत्त्व, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, उपाय, काय काळजी घ्यायची, या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. आणि याबद्दलच तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी KM हॉस्पिटलच्या प्राध्यापक डॉक्टर कामाक्षी भाटे आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं, कारण खूप महत्त्वाचा हा विषय आहे आणि आम्हाला खूप सारे मुद्दे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. तुम्हाला जसं मी म्हटलं काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला फोन करू शकता पुढच्या अर्ध्या तासामध्ये, आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मॅडम, खरं तर स्तनपान ही अपरिहार्य गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्त्वाची, प्रत्येक आईच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण अजूनही जागरूकता नाही आहे. स्तनपान सप्ताह साजरा करायला लागतोय. काय सांगाल या सगळ्याबद्दल? एकतर स्तनपानाचं महत्त्व आणि स्तनपान सप्ताह याबद्दल. थोडक्यात असं सांगेन मी केतकी, की आरोग्याबद्दल सुद्धा नेहमी आपल्याला आठवण करून द्यायला लागतं की हे करा, हे करू नका, हे खा, हे खाऊ नका. तर ही अशी गोष्ट आहे, ती महिला जिला बाळ झालेलं असतं नवीन, किंवा ज्या कुटुंबामध्ये नवीन बाळ झालेलं असतं, सगळे लोक हळवे झालेले असतात. आता हे नवीन जे आलेलं लेकरू असतं त्याला पोटभर मिळेल का याची काळजी खूप असते. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं हिला दूध येईल का. खरं म्हणजे पहिले 3 दिवस दूध नसतंच. पहिलं जे येतं ते चीक दूध असतं. ते अत्यंत थोडं असतं, ते चिकट असतं, ते दुधासारखं दिसत नाही. घरच्या लोकांना काय काळजी वाटते, हिचं कसं काय बा, हिला दूधच नाही, हे कसं काय पोट भरणार. पण त्या काळामध्ये बाळाचं जे चिमुकलं पोट असतं त्याला तेवढंच दूध बास असतं. म्हणजे काही ड्रॉप्स आणि दिवसभरामधून साधारणतः 5 ते 7 ml हे भरपूर होतं. आणि जन्मलेल्या बाळाला 1 तासाच्या आत आईच्या स्तनाला लावलं तर बाळ ओढायला शिकतं. त्याला जर कुठेतरी ठेवून दिलं किंवा एका ह्याच्यामध्ये क्रेडलमध्ये ठेवून दिलं आणि मग थोडा वेळ बाळ खेळेल आणि झोपी जाईल, बाळाला कशाची गरज नसते. आणि माता पण झोपी जाईल कारण ती दमलेली असते. पण 3-4 तासानंतर जेव्हा ते बाळ उठतं त्यावेळेला ते भुकेलेलं झालं असतं. पहिल्या तासामध्ये त्याला जर छातीला लावलं असतं तर बाळ छातीवर कसं ओढायचं हे शिकलं असतं. ज्याला अटॅचमेंट असं म्हणतात. म्हणजे जे लॅचिंग ऑन, जे ब्रेस्टला लॅचिंग ऑन व्हायला पाहिजे ते शिकतं पहिल्या तासामध्ये. तो तास ज्याला गोल्डन आवर असं म्हणतात, तो गेला तर मग पुन्हा बाळाला शिकायला वेळ लागतो. नक्कीच. आणि भुकेलेलं बाळ रडायला लागलं की आईला काळजी वाटते. नक्कीच. खरं तर स्तनपानाचे काय फायदे आहेत बाळासाठी आणि आईसाठी हे जाणून घ्यायचे. पण आपल्याला फोन येत आहेत. हिंगोलीहून सौरभ मसारे आहेत. सौरभ, प्रश्न विचारा. मॅडम, असा माझा प्रश्न आहे की शिकलेल्या लेडीज मध्ये बॉटल फिडिंगचं प्रमाण किंवा त्याची क्रेज जास्त असते, तर ते नसता त्यांनी स्तनपानच करावे बदलणार. खरं तर याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की नोकरी करणाऱ्या महिलांपुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाळाला दूध तर द्यायचंय पण ते कसं द्यायचं, काय सांगाल याबद्दल? आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे मला एक त्यांना सांगायचंय की हे प्रमाण फक्त शिकलेल्या महिलांमध्ये कमी असतं. म्हणजे न शिकणं हे चांगलं असं मी मानत नाही. खरं कुठे शिकलेली असेल किंवा न शिकलेली असेल, महिला जेव्हा आई होते तेव्हा खूप हळवी झालेली असते. तिला आपल्या बाळाला पाजायचं असतं, पण कसं काय शिकवणार कोण ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. काही वेळेला घरचे लोक खूप चांगला महत्वाचा असा हे देतात, सल्ला देतात, पण काही वेळेला चुकीचे सल्ले येतात. आणि त्यामुळे तिला असं वाटायला लागतं मला दूध नाहीये. आईने अंगावरचं दूध पाजणं ही काही मेकॅनिकल गोष्ट नाही, वा काढलं आणि दिलं, तर ही भावनिक गोष्ट आहे. तिच्या मनामध्ये आनंद असला पाहिजे, सुख असलं पाहिजे, तिला वाटायला पाहिजे, मी कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, आत्मविश्वास वाटला पाहिजे. तर तिला जर म्हटलं अरे तू अशी कशी लुकडी दिसते, तुला कुठलं दूध येणार आहे, तुझ्या आईला कधी दूध होतं, तुला कसं दूध येणार आहे, असं कोणी म्हटलं तर तिला दूध येण्याची शक्यता कमी कमी होत जाते. का म्हणून की दूध येण्याची ही जी प्रक्रिया आहे ती मेंदूमध्ये असते. 2 प्रकारे ती असते. एक आहे की बाळ जसं जास्त जास्त ओढेल तसं जास्त जास्त दूध निर्माण होतं. आणि मगाशी जो गोल्डन आवर म्हटला तो फार महत्वाचा आहे बाळाच्या शिकण्यासाठी. तो गेला की मग शिकायला वेळ लागतो. गेला की शिकणार नाही असं नाहीये, पण त्याला वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर जो स्टिम्युलेशन असतं त्याच्याने दूध जास्त जास्त बनायला लागतं. आणि 3ऱ्या दिवशी ज्याला परिपक्व दूध म्हणतात ते तयार होतं.
बरं, आणखी बोलायचं आपल्याला. मुंबईहून रोहित देशमुख यांचा फोन आहे. रोहित, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. मॅडम, मला असा प्रश्न विचारायची की माझी जी मिसेस आहे ना, तर एक साईडला जेव्हा स्तनपान होतं तर दुसऱ्या साईडचं स्तनपान चालू असतं, तर ते दूध स्टोअर कसं असतं आणि ते कितपर्यंत किती तासापर्यंत ते राहू शकतं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता 2 महिने होऊन गेले, तर 2 महिन्यानंतर आता दूध कमी होत गेलं आहे. तर मला हे खूप महत्वाचा प्रश्न वाटतो ह्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा. सुरुवातीला कसं वाटतं की आईची छाती खूप भरलेली आहे किंवा जास्त जास्त दूध झरतंय दुसऱ्या बाजूनी, आणि नंतर हळूहळू असं व्हायला लागतं की ते दूध कमी झरतं. तर सगळ्यांना असं वाटण्याची शक्यता आहे की दूध कमी होतंय. आता हे बाळ असं मोठं व्हायला लागलेलं आहे, ते शिकलंय कसं प्यायचं, कसं ओढून घ्यायचं, स्वतःचं पोट कसं भरायचं हे शिकलेलं आहे हे बाळ. आता ह्याला काही असं म्हणजे थोडंसं पिलं थोडंसं सोडलं असं करणार नाही, ते पोटभर पितं आणि त्यामुळं झरायचं कमी झालेलं आहे. आपण घरामध्ये नवीन खूप पाहुणे आले तर भरपूर स्वयंपाक करून ठेवतो, मग उरतं दुसऱ्या दिवशी. पण आपल्याला कळतं की पाहुणे काही एवढं तेवढंच खातात, मग आपण त्यांच्या प्रकारे करतो म्हणजे फार उरणार नाही. त्याच प्रकारे आहे, बाळ जन्मल्यानंतर ही जी नेचर आहे ते भरपूर दूध बनवतं. की हे बाळाला किती लागणार कोणास ठाऊक, पण एकदा कळलं की बाळाची भूक कशी आहे, त्याला किती आवश्यकता आहे, काही वेस्ट न होईल अशीच प्रक्रिया तिथे आहे. असं समजायचं कारण नाही 2 महिन्याच्या बाळाला आई जर व्यवस्थित पाजते आहे तर तुला दूध कमी होईल अशी शक्यताच नाहीये. बर, खूप छान समजावून सांगताय तुम्ही मॅडम. पुढचा फोन आहे औरंगाबादहून महेश देशमुख यांचा. महेश, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. प्रश्न की आपलं जे बाळ आहे 5 बाळ आहे त्याला महेश, तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. आमच्या घरी 5 महिन्याचं बाळ आहे आणि त्याला आपण दिवसातून किती वेळ म्हणजे पाजायला पाहिजे दूध, आणि त्याच्यानंतर जी मुलाची आई आहे तिनं कशी काळजी घ्यायला पाहिजे जेवणाची वगैरे, जेणेकरून बाळाची तब्येत खराब होणार नाही आणि बाळाच्या तब्येत संडास वगैरे लागणं अशा तब्येती जास्त जाणवतात. हा खूप महत्त्वाचा प्रश्न. किती वेळाने काळजी फार आहे ना, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा मी थोडंसं आईच्या आहाराबद्दल बोलते की आईचा आहार जो आहे त्याच्यामध्ये ती सगळं काही खाऊ शकते, पण घरचं असू द्या, ताजं असू द्या, कारण बाहेरचं आणि शिळं खाल्ल्याने आईचं पोट बिघडू शकतं. बरोबर. दुसरं सगळं घरात जे होतं शिस्त ते तिला ताजं ताजं खाऊ दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये बाळाचं कशाने पोट बिघडणार नाही. म्हणजे तिने गाजर खाल्लं, काकडी खाल्ली तर पोट बिघडेल असं मानायचं कारण नाही, कारण ती चांगली चावून खातीये, शिवाय त्याच्यातनं रक्त बनतंय, रक्तातून आईचं दूध बनतंय, तर सरळ ते गाजर काही जाऊन बाळाच्या पोटात टोचणार नाही. बरोबर. पण तिने ताजं खाल्लं पाहिजे आणि घरचं खाल्लं पाहिजे आणि पोटभर खाल्लं पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि किती वेळाने बाळाला पाजलं पाहिजे हा खूप मोठा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की आता जे 5 महिन्याचं बाळ आहे ते शिकलेलं आहे भरपूर, किती वेळाने मला प्यायचंय, किती वेळपर्यंत प्यायचंय. आता मोठ्या झालेल्या मुलांना आपण सांगत नाही एवढ्या वेळाने, काही मुलं सारखं खात असतात, थोड्या वेळाने खात असतात, 4-5 तास खात नाहीत, अशी सुद्धा वेगवेगळी पद्धत आहे. मी जर बाळाचं वेळापत्रक बनवायला लागले तर ती चूक होईल. मी डॉक्टर आहे म्हणजे मला माहित आहे असं नाहीये. ते बाळ आणि त्याची आई ह्यांचे एकमेकांची सांगड इतकी चांगली असते की मी काय त्याच्यामध्ये मध्ये पडायची गरज नाही. बरं, पुढचा फोन आपण घेऊयात. नाशिकहून सारिका सोमावुषे आहेत. सारिका, प्रश्न विचारा. सारिका, प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, माझं बाळ 9 महिन्याचं. आवाज काय कट झालेला फोन. आपण पुढचा फोन घेऊयात. औरंगाबादहून मिर्झा आझाद आहेत. मिर्झा, प्रश्न विचारा. पुढचा फोन आहे बीडहून सुमित राठोड यांचा. सुमित, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, की बाळाला जर स्तनपान देण्याऐवजी जर त्याच्या आरोग्यानुसार जर गाईचं दूध दिलं तर त्या बाळाला हितकारक राहू शकेल का? कोणत्या मला तर याला धरून विचारायचं, कोणत्या केसेस मध्ये अशा प्रकारे दूध दिलं जाऊ शकतं? आता पहिली गोष्ट म्हणजे आईचं दूध हे तिच्या बाळासाठी बनलंय आणि गाईच्या बाळासाठी गाईचं दूध बनलेलं आहे, तर गाईचं दूध आईच्या दुधापेक्षा चांगलं असं मानायचं काहीच कारण नाही. बर, तर ह्या महिलेचं दूध, ह्याच आईचं दूध हिच्याच बाळासाठी बनलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. आता कधी कधी आई आजारी असेल तर कोणत्या आजारात पाजायचं नाही हे सांगते मी. केवळ तिला एखादा कुठला तरी दुराग्र रोग झाला, म्हणजे कॅन्सर वगैरे झाला, त्याला ह्याला म्हणजे किमोथेरपी देऊ लागते किंवा रेडिओथेरपी द्यायला लागते, तर त्याच्यासाठी नाही.
पण नाहीतर एखाद्याला टीबी झाला आणि म्हणून पाजलं नाही असं कधीच करू नये. म्हणजे सगळ्या केसेसमध्ये बाळाला पहिली गोष्ट टीबीची ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे पूर्णपणे आणि मग ती पाजू शकते. टीबीचे जंतू संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत, सगळ्या हवेत पसरलेले आहेत, बाळाला ते मिळत आहेत आणि तिला आईचं दूध मिळालं नाही बाळाला तर अँटीबॉडीज मिळणार नाहीत. म्हणजे जंतू मिळतील आणि त्याच्याशी प्रतिकार करायची शक्ती मिळणार नाही. किंवा आई जी आहे तिच्या शरीरामध्ये तिच्या दुधामध्ये त्या रोगाशी प्रतिकार करण्याची शक्ती भरपूर असते. तर त्यामुळं अशा आईचं सुद्धा दूध दिलं पाहिजे. गाईचं दूध काय जास्त चांगलं असं मी मानत नाही. बरोबर. खूप महत्वाचे खरं तुम्ही मुद्दे सांगताय. आपल्याला आणखीही बोलायचं आहे पण एक ब्रेक घेतोय आपण. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा फोन नंबर मात्र तुम्ही पुन्हा लिहून घ्या म्हणजे तुम्हालाही प्रश्न तुम्ही विचारू शकतात. आमचा फोन नंबर आहे 022 668 99263. आपण खूप महत्त्वाच्या विषयावर आज बोलतोय. स्तनपान या विषयावर आपण बोलतोय आणि डॉक्टर कामाक्षी भाटे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. मला दुधाच्या गाठी आणि त्या अडचणींबद्दल विचारायचं आहे पण एक फोन आपण घेऊयात आधी. वाशिमहून ज्ञानेश्वर बादड आहेत. प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा 2 महिन्याचा आहे. ते जागी असल्यावर पितच नाही, रडते ती आणि झोपेतच पितो फक्त झोपेतच त्यांचं बाळ दूध पितं, बाकी जागे असल्यावर पित नाहीत. मग काय केलं पाहिजे? आता खरं तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. बाळाचं जर वजन वाढतंय, आईला जर भरपूर दूध आहे तर बाळाने कधी प्यायचं आणि कधी नाही ते आपण नाही ठरवू शकत. बर. असं खूप बाळं करतात की रात्री पितात आणि दिवसा झोपून राहतात आणि रात्री रडतात आणि दिवसा झोपून राहतात. तर काही वेळेला ज्यांची झोप पडते की नाही रात्री त्यांना असं वाटतं की माझ्या बाळाला दूध पुरत नाही. बर. आणि मग घरचे लोक भंडावून सोडतात त्या महिलेला की तुझं दूध पुरत नाही बाळाला म्हणून. पण बाळाचं जर वजन वाढतंय व्यवस्थित तर महिन्याला 500 ग्रॅम वाढतंय, काळजी करायचं कारण नाही. 6 महिन्यापर्यंत डबल झालं पाहिजे वजन, म्हणजे भरपूर दूध आहे असं समजा. अच्छा. मी मगाशी म्हटलं तसं दुधाच्या गाठींबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे. कधी कधी खूप जास्त दूध येतं आणि दुधाच्या गाठी होतात, त्यामुळे स्तनपानामध्ये सुद्धा अडचणी येतात. काय सांगाल याबद्दल? त्याच्याबद्दल मला थोडं असं सांगायचं की जेव्हा बाळ जन्मतं त्यावेळेला 3ऱ्या दिवशी जेव्हा भरपूर दूध निर्माण होतं, बाळाचं पोट चिमुकलं असतं, त्याला ओढायला करायला वेळ लागतो, ते झोपून जातं आणि दमून जातं. तर अशा वेळेला काही वेळेला आईला आपल्या छातीत जे जास्तीचं दूध आहे ते काढून टाकायला लागतं. अच्छा. आणि ते घरामध्ये जे मोठे असतात ते सांगतात हे दूध काढून टाक, नाही तर त्याची गाठ बनेल. ते जर दूध काढलं नाही तर गाठ बनते. इतकंच नव्हे तर मेंदूला असा मेसेज जातो या दुधाची गरज नाहीये. मग दूध कमी होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून सुरुवातीला जे दूध असतं ज्याच्या थोड्या थोड्या जरी गाठी बनायला लागल्या किंवा दुखायला लागलं तर ते दूध हाताने एक्सप्रेस करून काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकण्या अगोदर काही वेळेला तिला आंघोळ घालायला लागते गरम पाण्याने, तिला थोडासा मसाज द्यायला लागतो, तिला कम्फर्ट वाटेल असं करायला लागतं आणि हळूहळू तिला छातीच्या काळ्या भागावर जोर देऊन निप्पलमधून दूध काढून टाकायला लागतं. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला मॅडम. आता याच अनुषंगानं की स्तनपानाचे बाळाला तर फायदे होतातच पण आईसाठी काय फायदे असतात? कारण की जागरूकताच नाहीये याबद्दल आणि त्यामुळे स्तनपानाचं प्रमाण कमी होतंय. काय सांगाल, काय फायदे असतात? प्रथम मी बाळाच्या फायद्यांबद्दल सांगते कारण आपण त्याच्याबद्दल व्यवस्थित बोललो नाही. तर ह्या आईच्या छातीमध्ये त्या बाळासाठीच दूध निर्माण झालेलं आहे. त्याच्या आवश्यकता असल्याप्रमाणेच त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे. त्याला ज्या प्रमाणात पाहिजे त्याच प्रमाणात प्रोटीन आणि कॅलरीज आहेत. शिवाय आईला बाळाचं फक्त पोट नाही भरत आहे तर बाळाचं संरक्षण होतंय रोगजंतूपासून, प्रतिकार शक्ती मिळते, जिवंत दूध आहे ते, तर त्याच्यामधून बाळाचं संरक्षण पण होतंय आणि आवश्यक ते सगळे पोषक तत्व मिळतात. हे बाळाला होणारे फायदे. त्याच्याबरोबरच आईचं आणि बाळाचं एक बंध निर्माण होतो. म्हणजे बाळाला जवळ घेतलं तर त्याला असा कम्फर्ट वाटतो, त्याला सुख वाटतं आणि फार महत्वाचं असतं. आईला काय फायदे असतात ते फार हे योग्य प्रकारे सांगितले पाहिजेत म्हणजे ते कळतील. त्याचं असं आहे की सुरुवातीला जेव्हा 1 तासाच्या आत आई पाजायला घेते तेव्हा तिचं युट्रस जे तिचं गर्भाशय आहे ते आकुंचन पावतं आणि आकुंचन पावल्यामुळे तिचा होणारा रक्तस्राव कमी होतो. म्हणजे डिलिव्हरी नंतर होणारा रक्तस्राव जो कमी होतो तो बाळाने
पिल्यानेच कमी होतो. अच्छा. दुसरं असं असतं की तिची वाढ पडून जाण्यासुद्धा महत्व होतं जर वाढ पडलेली नसेल आणि बाळाला जवळ घेतलेलं आहे तर. तिसरा फायदा असा आहे की बाळाला दूध पाजण्यासाठी तिला धडपडून इकडे तिकडे उठून काही करायची गरज नाही. तिचं बाळ आहे, तिचे स्तन आहेत, भरपूर दूध आहे, ती त्याला पाजू शकते. आणि बाळ जवळ असेल तर तिला इतर कुणाची काही मदतीची गरज लागणार नाही. आणखीन एक महत्वाचं म्हणजे दूध पाजणाऱ्या महिलांना पुढे जाऊन स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भारपणी जो वजन वाढलेलं असतं महिलांचं किंवा बाळंतपणामध्ये जे वाढलेलं असतं ते वजन कमी होण्यामध्ये करण्यासाठी सुद्धा स्तनपानाचा उपयोग होतो. कारण अतिरिक्त कॅलरीज सगळ्या बेबीला दिल्या जातात. अगदी खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत. आपण प्रेक्षकांचे फोन घेऊयात आता. रुपाली पाटील आहे डोंबिवलीहून. रुपाली, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मला असं विचारायचं होतं, माझं बाळ आता 6 महिन्याचं होईल 17 तारखेला. तर 6 महिन्यानंतर मला ऑफिसला वगैरे जावं लागेल ना, त्याच्यासाठी मग आपण त्याला बाहेरचं भाताची पेज वगैरे स्टार्ट केली आहे. तर मग ते दूध स्टोअर करून ठेवू शकते मी ऑफिसमध्ये जाताना सकाळी, तरी पण मग दिवसभरामध्ये ते दूध जे आपलं सिक्रेट होत असतं त्याला परत काय करायचं म्हणजे, आणि ऑफिसमध्ये वगैरे ते खूप ऑकवर्ड होऊन जातं. रुपालीने जो प्रश्न विचारलाय तो सगळ्या कामकाजी महिलांचा आहे की बाळा सोडून जाण्या अगोदर ती असा विचार करते की माझ्या बाळाच्या पोटाचं काय. तर हे फार फार महत्वाचं आहे. पण फक्त भाताची पेज नाही भरवायची बाळाला. बाळाला जे भरवायचंय ते घरामध्ये नरम अगदी कुस्करून तयार केलेला भात असतो ते भरवायचे, भरपूर कुस्करलेला, म्हणजे मग त्याची खिमट करून बाळाला भरवायची. पेज म्हणजे पाणी नाही भरवायचं, हे फार महत्वाचं तिने लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे ती जाताना दूध काढून ठेवू शकते, स्टरलाइज केलेल्या छोट्या छोट्या बॉटल्स बरोबर घेऊन जाऊ शकते, त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये दूध काढू शकते. ती जे ऑकवर्ड असं म्हणाली ना, तो फार मनाला टच करणारी गोष्ट आहे. कारण जी महिला आपल्या लेकराला घरी सोडून जाते आणि तिथे तिला सतत त्याची आठवण येत असते आणि दूध सतत बनत असतं, तिने जर दूध काढून ठेवलं नाही तर ते दूध बनायचं बंद होतं. कारण मेंदूला संदेश मिळतो की बाळाला दुधाची गरज नाही, म्हणून ती स्टरलाइज छोट्या छोट्या बॉटल्स ती घेऊन जाऊ शकते. ऑफिसच्या तिथे तिला ती काढून ठेवू शकते. अलीकडे याला हिरकणी कक्ष असं म्हणतात. बरोबर. हिरकणी कक्षाची संकल्पना अशी आहे की अशी जागा जिथं माता आपल्या बाळाला दूध पाजू शकते किंवा आपलं दूध काढून ठेवू शकते, म्हणजे बाळाला ते पाजलं जाईल. हे काढलेलं दूध 6 ते 8 तास बाहेर राहू शकतं फ्रीज शिवाय, पण फ्रीज मध्ये तुम्ही 24 तास ते दूध ठेवू शकता. अच्छा, खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. रुपाली, नक्की लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. आणि आपल्याला आणखीही बोलायचं, पण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण परत भेटूया. स्तनपानाचं महत्त्व या विषयावर आपण बोलतोय. स्तनपान सप्ताह सुरू आहे आणि डॉक्टर कामाक्षी भाटे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, खरं तर खूप मोठा विषय आहे हा आणि वेगवेगळे पैलू आहेत याला. पण बाळाला स्तनपान करताना एक काय काळजी घेतली पाहिजे आईनी आणि बाळानेही आणि बाळासाठीही काय सांगाल? मी सुरुवातीपासून जरासं ते एक सूत्रात बांधूया की बाळ जन्मल्या त्याला आईच्या जवळ दिलं पाहिजे आणि 1 तासाच्या स्तनपानाची सुरुवात झाली पाहिजे. पहिल्या 24 तासामध्ये जे महत्त्वाचे असतात, ज्याला पहिला गोल्डन आवर असतो तसं 24 तास फार महत्त्वाचे असतात. त्या काळामध्ये कमीत कमी 12 ते 13 वेळा आईनी दिवस रात्र उठवून पाजलं पाहिजे बाळाला. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर आईला भरपूर दूध येतं आणि मग ते बाळाला हवं असेल त्याप्रमाणे पिऊ द्यावं. एका बाजूला पूर्णपणे पाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला घ्यावं, कारण सुरुवातीचं येणारं जे दूध असतं ते पातळ असतं आणि मागून जे येणारं असतं ते घट्ट असतं. ज्याला फोर मिल्क आणि हाइंड मिल्क असं म्हणतात. तर सुरुवातीचं दूध पूर्णपणे घेतल्यानंतर मागचं हाइंड मिल्क दिल्यानंतरच दुसऱ्या छातीशी घ्यावं, नाहीतर काय होईल, इकडून सुद्धा 4 मिल्क जाईल आणि इकडून सुद्धा 4 मिल्क जाईल, म्हणजे फक्त पातळ दूध बाळाला जाईल. हे कॅलरीज जे आवश्यक असतात त्या बाळाला मिळणार नाहीत. ही महत्वाची काळजी आहे. आणि पहिले 6 महिने केवळ मातेचं दूध बाळासाठी म्हणजे हे आहे, पर्याप्त आहे. वरचं काही नाही, पाणी, घुटी, ग्राईप वॉटर, ड्रॉप्स
व्हायटमिन ड्रॉप्स कशाची बाळाला गरज नसते. आईच्या दुधामध्ये हे सगळं आहे. ह्याची काहीच एक गरज नाही वरून काही भरवायची. तर तितकं झालं की बास आहे. तर ही बाळापुरती काळजी. आईनी काळजी अशी घ्यायची आहे की इतरांनी तिला भेवायचं नाही तुला दूध नाही म्हणून. तर तिने आनंदी राहायचं आहे आणि तिच्या मनावर पण आहे, ती जितकी आनंदी राहील तितकं तिला भरपूर दूध सुटेल आणि ती जितक्या वेळा पाजेल तितकं जास्त दूध निर्माण होईल. आणि परमेश्वराने प्रत्येक बाळासाठी भरपूर दूध आईच्या स्तनामध्ये निर्माण केलेलं आहे. मॅडम खूप छान तुम्ही आज हा विषय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. खूप छान आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. खूप खूप धन्यवाद आज इथे आलात याबद्दल आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल. मला चांगलं वाटलं की इथे येऊन. आज खूप अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर आपण बोललेलो आहे. पण आज टॉक टाईममध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.